लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गोदा आणि पिंकी एकमेकींना बोलत आहेत. गोदा पिंकीला सांगत आहे की आपण राघवला कृष्णाची लहानपणीची एक स्टोरी सांगितलेली होती. पिंकी विचारते कोणती स्टोरी? गोदा सांगते की कृष्णाचा अपघात झाल्याची स्टोरी. तेव्हा पिंकी म्हणते नक्की काय सांगितलं होतं? गोदा सांगते की ती स्टोरी मी राघवला अर्धवटच सांगितली होती. मी त्याला असं सांगितलं होतं की कृष्णा त्या अपघातामध्ये वाचली आणि तिचे आईबाबा त्या अपघातात गेले. पिंकी म्हणते, "पण सत्य नेमकं काय आहे?" तेव्हा गोदा सांगते की त्या अपघातामध्ये कृष्णा देखील वाचलेली नव्हती. पण मी राघवला कृष्णा वाचलेली आहे असं सांगितलं आहे आणि ती कृष्णाच सिंधू आहे. तेव्हा पिंकी म्हणते, "तू काही काळजी करू नको. राघवला याबाबतीत काहीच कळणार नाही आणि ते न कळण्याची जबाबदारी मी घेते." तर इकडे रेश्मा, ऋतुजा आणि रुक्मिणी मधूची वाट पाहत आहेत. कारण मधूने पिंकीला घाबरवण्यासाठी जबरदस्त प्लॅन करायचं ठरवलेलं आहे आणि तेवढ्यात मधू आली आहे. मधूने तिच्या साडीच्या पदरामध्ये काहीतरी लपवून आणलेलं आहे. ही गोष्ट रुक्मिणी, रेश्मा आणि ऋतुजा यांनी पाहिली आहे. जवळ आल्यानंतर कळतं की मधूने एक पिटारा आणले आहे आणि त्या पिटाऱ्यामध्ये नक्कीच एक विषारी साप असणार आहे. सापाचं नाव काढल्याबरोबर ऋतुजा, रेश्मा आणि रुक्मिणी खूपच घाबरल्या आहेत. त्या मधूला म्हणतायत की हा साप आमच्यापासून दूर ठेव. मधू म्हणते, "बघा तरी नक्की कसला आहे?" रेश्मा म्हणते, "नको. तुम्ही ना हा साप खूप लांब ठेवा. मला त्याची खूप भीती वाटते. अजिबात त्याला जवळ आणू नका." पण मधू मात्र सर्वांना भीती दाखवत असते. मधूला आनंद होत असतो की सगळेजण त्या सापाला घाबरत आहेत. मधू म्हणते, "एकदा बघा तरी कसला आहे?" म्हणून डायरेक्ट तिनं तो साप उघडलेला असतो आणि मग सर्वजण पाहतात. पण त्यामध्ये खरा साप नसतो. मधू म्हणते, "कोणीही घाबरण्याचं काही गरज नाहीये कारण यामध्ये खरा साप नाहीये." पण ऋतुजा मात्र चांगलीच घाबरलेली असते. नकली साप असला तरी ऋतुजा म्हणते की मला हा खरा वाटतोय आणि मधू तो साप तिच्या अंगावर टाकते. मग तर ती खूपच घाबरते. रुक्मिणी देखील त्या सापाला घाबरत असते. मधू म्हणते, "अहो ह्याला हात लावून बघा, हा साप खरा नाहीये, हा साप खोटा आहे." त्याला बघितल्यानंतर मग ऋतुजा, रेश्मा आणि रुक्मिणी यांना कळतं की खरं तर हा साप नकली आहे आणि आता आपण याच सापाकडून पिंकीला सुद्धा घाबरवणार आहोत. कारण पिंकीने जर का हा साप बघितला तर ती सैरावैरा होईल. साप साप म्हणून सगळ्या घरामध्ये बोंबलत फिरेल आणि जशी तिने आपली मज्जा केली होती तशीच आपल्यालाही तिची गंमत पाहायला मिळेल. तेव्हा ऋतुजा म्हणते, "अगदी मला पण तिचा डान्स बघायचा आहे. तिनं मला डान्स करायला लावला ना, आता मला तिचा डान्स बघायचा आहे." मधू म्हणते, "अगदी तुमच्या मनात आहे ना, तसंच घडणार आहे. पण आता आपल्याला हा प्लॅन वर्क करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही हा पिटारा घेऊन जायचा आहे आणि हा पिटारा तिच्या रूममध्ये जाऊन ओपन करायचा आहे." ऋतुजा म्हणते, "मला जमेल का?" तेव्हा मधू म्हणते, "नक्की जमेल. आपण सगळेजणी मिळून काम करू म्हणजे आपल्याला हे काम जमेल." पिंकी चाललेली असते तेव्हा मधूने तिला थांबवलेलं आहे. कारण पिंकी रूमच्या बाहेर आहे आणि रेश्मा आणि ऋतुजाकडे तिनं तो पिटारा दिला आहे आणि तो आतमध्ये पिंकीच्या रूममध्ये ठेवायला सांगितलेला आहे. मधू पिंकीला इतकं गोड बोलतेय तेव्हा पिंकीला मात्र चांगलीच शंका आलेली आहे. अचानक ही मधू एवढं का गोड बोलायला लागली आहे? सूर्य नक्की कुठून उगवलाय? असा प्रश्न ती मधूला करते. त्याचबरोबर मधूला ताप तर आलेला नाहीये ना? तिची तब्येत तर खराब नाहीये ना? असं करून ती तिचा ताप देखील बघते आणि म्हणते, "एवढं गोड-गोड बोलायला लागलेली आहेस, नक्की काय कारण आहे? यामुळं मी बघितलं की तुला ताप आलाय का?" मधू म्हणते, "असं नाही. मला आता समजलंय की तुमच्या नादी लागणं म्हणजे खूप कठीण आहे आणि तुम्ही म्हणता ना तसंच मला वाटत आहे." पिंकी म्हणते, "मला काय वाटतं?" मधू म्हणते, "तुम्ही म्हणता ना तुमच्याशी वाकडं म्हणजे स्मशानात लाकडं, मला देखील तसंच वाटतंय." हे सगळं बोलत असताना मधू ऋतुजा आणि रेश्मा यांना खुणवते की पटकन जाऊन आतमध्ये साप ठेवा. रेश्मा आणि ऋतुजा सांगितल्याप्रमाणे मधूच्या रूममध्ये शिरलेल्या आहेत. ऋतुजाच्या हातामध्ये तो पिटारा आहे. पिंकीला मात्र मधूवर चांगलीच शंका आलेली आहे. कारण मधू अगदी गोड बोलत आहे. नेहमी आपल्याला वाईट बोलणारी मधू एवढी गोड का बोलत आहे? अशी शंका तिच्या डोक्यात क्लिअर आली आहे.
ऋतुजा आणि रेश्मा मात्र पिंकीच्या रूममध्ये शिरलेल्या आहेत आणि हा पिटारा कोठे ठेवावा याचा तो शोध घेत आहेत. तेव्हा रेश्मा तिला म्हणते की आपण त्या ठिकाणी ठेवूया. असं करून समोर असलेल्या टिपॉयवर त्यांनी तो साप ठेवलेला आहे आणि तो पिटारा उघडा देखील करून ठेवला आहे. कारण पिंकी जेव्हा आत येईल तेव्हा उघडा पिटारा बघितल्यानंतर तिची जी काही घाबरगुंडी उडणार आहे, त्यामुळं आपल्याला खूप काही हसायला मिळणार आहे आणि खूप काही मज्जा बघायला मिळणार आहे, असा विचार करून त्यांनी तो पिटारा ठेवून त्या बाहेर पडत असतात. पण आता पिंकी आत चाललेली असते, पण मधू मात्र तिला अगदी थांबवून ठेवते. पिंकी मात्र मधूची चांगलीच फिरकी घेते. ती म्हणते, की "तुझं हे वागणं बघून मला असं वाटायलंय, तू तो अब बच्चे की जान लेगी. कारण तुझं इतकं गोड वागणं मला अजिबात आवडत नाहीये, खटकतंय." असं मधूला डायरेक्ट पिंकी म्हणलेली असते. पण पिंकीला मधू मात्र अजूनही गोडच बोलत आहे. पण पिंकी आता म्हणते, "ठीक आहे, झालं असेल तुमचं बोलून तर मला आता जाऊ द्या. कारण माझी आराम करण्याची वेळ झालेली आहे आणि माझ्या आराम करण्याच्या वेळेमध्ये कोण आलेलं मला अजिबात आवडत नाही." मधू म्हणते, "हो, तसं असेल तर तुम्ही आराम करायला जा." आता रेश्मा आणि ऋतुजा यांनी तो पिटारा देखील ठेवलेला असतो आणि त्या बाहेर पडलेल्या असतात. इकडे राघव आणि ऋषभ एकमेकाशी बोलत आहेत. ऋषभ म्हणतो, "राघव, आता तू नक्की काय करायचं ठरवलेलं आहे?" तेव्हा राघव सांगतो, की "माझ्या इन्स्पेक्टर जाधव यांना मी सांगितलंय, की माझ्याकडे जुने काही रिपोर्ट्स पाठवा आणि त्यामुळे आपल्याला काही गोष्टी क्लिअर होऊ शकतील. मला गोदाने सांगितलेल्या अपघाताची कहाणी ही खरी आहे का ते मला तपासायचं आहे आणि त्यासाठी मी तेवढे जुने रिपोर्ट काढून बघत आहे. जर का तिनं सांगितलेली कहाणी बातमीच्या स्वरूपात पेपरला आलेलं असेल तरी कळेल. त्याचबरोबर कोणत्यातरी पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार नोंदवलेली असेल किंवा एफ-आय-आर केलेली असेल किंवा त्याबाबतचा काहीतरी क्लू आपल्याला नक्कीच मिळेल." तेव्हा ऋषभ म्हणतो, "हे मात्र अगदी खरं आहे." आणि आता राघवने तसा रिपोर्ट मागवलेली फाईल ओपन केलेली आहे आणि त्याला सत्य दिसलेलं आहे. तो ऋषभला म्हणतोय, "एक अपघाताची केस गोदाने सांगितलं होतं त्याप्रमाणे घडलेली आहे आणि त्यामध्ये आई-वडील दगावलेले आहेत, पण लहान मुलगी ही गायब झालेली आहे." ऋषभ म्हणतो, "मग याचा नेमका अर्थ का लावायचा?" राघव म्हणतो, की "याचा नेमका अर्थ आपण असा लावू शकतो, की आपल्याकडे जी कृष्णा म्हणून राहते ती कृष्णा नाहीये, तर ती आपली सिंधूच आहे." ऋषभ म्हणतो, "तू असं कसं काय म्हणू शकतो? जर का ती लहान मुलगी गायब असेल, तर ती लहान मुलगी कृष्णाच असू शकते ना?" राघव म्हणतो, "असं नसतं. जर का ती मुलगी गायब असेल, तर त्यानंतर तिला मृत घोषित केलेलं आहे. याचा अर्थ नक्कीच काहीतरी प्रोसिजर झालेली आहे. असं पोलीस स्टेशन कोणालाही मृत घोषित करत नाही. ज्या अर्थी तिला मृत घोषित केलेलं आहे, त्या अर्थी आपल्या घरी असणारी कृष्णा ही ती कृष्णा नाहीये, ती सिंधूच आहे." आता माझा डाऊट खरा झालेला आहे. इतके दिवस झालं माझ्याकडं काहीच पुरावा नव्हता, पण आता माझ्याकडं पक्का पुरावा हाती लागलेला आहे. तर इकडे रेश्मा आणि ऋतुजा काम फत्ते करून पिंकीच्या रूमच्या बाहेर पडलेल्या आहेत. काम फत्ते झाल्याचा आनंद त्यांना झाला आहे, पण त्या अजूनही घाबरत आहेत. मधू त्यांच्याजवळ येते आणि त्यांना विचारते, की "नक्की काय झालं? आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे काम झालंय का? आणि आपण सांगितलं होतं त्याप्रमाणेच तो पिटारा ठेवला आहे का?" ऋतुजा म्हणते, "अगं किती डोकं खातेस माझं. हो, सांगितल्याप्रमाणे अगदी सगळं झालेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तो पिटारा थोडासा उघडा करून अगदी योग्य त्या ठिकाणी ठेवलेला आहे." ऋतुजा म्हणते, "आता सगळं काम झालंय." रेश्मा म्हणते, "पण आपल्याला पाहिजे तसं घडेल ना?" मधू म्हणते, "अगदी पाहिजे तसंच घडणार आहे. आता थोड्याच वेळात आपल्याला तिने ओरडल्याचा आवाज येणार आणि मग तिची गंमत बघायला आपण धावत पळत जायचं. तिनं ओरडताना आणि डान्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे." तेव्हा रेश्मा आणि ऋतुजा देखील एकदम हसायला लागतात आणि म्हणतात, "अगदी तसंच होणार आहे." आणि तेवढ्यात पिंकी ओरडल्याचा आवाज त्यांना येतो आणि आपण सांगितलेली गोष्ट आता अंमलात आलेली आहे, या गोष्टीचा आनंद त्यांना होतो आणि त्या धावत पळत पिंकीच्या रूममध्ये जातात. पण पिंकीच्या रूममध्ये गेल्यानंतर मात्र त्यांचे डोळे मोठेच्या मोठे तसेच राहिलेत. कारण पिंकीने त्यांना वाटलं होतं त्यापेक्षा ही एक विचित्र गोष्ट केलेली असते. पिंकीच्या हातात आता नकली साप नाहीये, तर असली साप आहे आणि पिंकी बाऊलमध्ये दूध घेऊन त्या सापाला
दूध पाजताना आपल्याला पाहायला मिळते. त्या सापाला पाहून ऋतुजा, रेश्मा आणि मधू यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय आणि पिंकी त्यांना म्हणते, की या सापाला हातात घ्या आणि तुम्ही देखील त्याला दूध पाजा. ते बघितल्यावर त्यांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. मधू, रेश्मा आणि ऋतुजा या पार घाबरून गेल्यात. खरं तर त्यांना पिंकीला घाबरवायचं होतं, पण पिंकीच्या हातात नकली सापाच्या ऐवजी असली साप आहे. पिंकी नकली सापाला तर सोडाच, पण असली सापाला देखील घाबरत नाहीये ही गोष्ट त्यांना आता समजली आहे. त्याचबरोबर पिंकीने तो साप हातात घेऊन सर्वांना फर्मान सोडलं आहे, आपल्या घरात नागराज आलेले आहेत आणि आता त्यांची पूजा करणं गरजेचं आहे आणि आता तुम्ही सगळ्यांनी पूजेच्या कामाला लागायचं आहे. रेश्मा, ऋतुजा आणि मधू तुम्ही पटापट पूजेची तयारी करायची आहे. ऋतुजा, तू पूजेची तयारी कर. रेश्मा, तू बेलपत्र आणि बाकीच्या गोष्टी घेऊन ये आणि मधू, तू देखील पूजेसाठी तयारी कर, असं म्हणून सगळ्यांना तिने पूजेसाठी सांगितलेलं आहे. आता या सापाला प्रत्येकाने एक-एकदा हातात घ्यायचं, असं देखील ती सर्वांना म्हणत आहे. मात्र मधू, रेश्मा, ऋतुजा या चांगल्याच घाबरल्यात. पिंकीच्या चेहऱ्यावर मात्र थोडीही भीती त्यांना दिसत नाहीये. डाव उलटा पडलेला आहे. उलट मधू, रेश्मा आणि ऋतुजा याच चांगल्या घाबरल्यात आणि पिंकी मात्र अजिबात घाबरलेली नाहीये. पिंकीनेच मधू, रेश्मा, ऋतुजाची चांगली फिरकी घेतली आहे आणि त्यांना चितपट करून आसमान दाखवलेलं आहे. ही पिंकी काय करू शकते हे कळलं का? असं पुन्हा एकदा ती मधूला सांगते. मी म्हणलं ना, माझ्याशी वाकडं तर स्मशानात लाकडं. कळलं ना मी का म्हणत असते ते. आता या पिंकीचा नाद करू नका. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या त्या नकली सापाला मी घाबरेल काय? माझ्याकडे असली साप आहे. आता हा साप सर्वांनी हातात घ्या. आणि ते मधूला म्हणते, मधू, तू घरातून हाकलून द्यायसाठी हे करते ना, पण लक्षात ठेव, जर का पिंकीच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली ना, तर पिंकी करत असते. आता तुला या घरातून हाकलून द्यायला मला किती वेळ लागतोय ते बघ. मी जर का ठरवलं, तर चुटकी वाजवून तुला या घरातून हाकलून देईल. ही गोष्ट लक्षात ठेव, असा दम देखील पिंकीने दिला आहे. तर इकडे राघव खुश झाला आहे. कारण आपली कृष्णा हीच सिंधू आहे आणि आपल्याकडं पक्का पुरावा आहे, असं तो ऋषभला सांगत आहे. मला पहिल्यांदा जेव्हा कृष्णा भेटली होती, तेव्हाच या गोष्टीची शंका आली होती. मला जेव्हा तिचा स्पर्श झाला होता, त्या स्पर्शानेच समजलं होतं, की ही कृष्णा नसून सिंधू असेल. पण माझ्याकडे तेव्हा पक्का पुरावा नव्हता आणि त्यामुळं मी शांत बसलो होतो. पण आता माझ्याकडं पक्का पुरावा आहे. कारण मला जी कहाणी समजली होती, त्या कहाणीप्रमाणे रिपोर्ट्स इथे नाही आहेत. रिपोर्ट्स आपल्याला वेगळंच सांगतायत. म्हणजे आपल्या घरामध्ये कृष्णा नव्हे सिंधूच राहते आहे. ऋषभ म्हणतो, "पण ती असं का राहते आहे? याचं काय कारण असेल आणि ते कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे." तेव्हा राघव म्हणतो, "हे मात्र तू अगदी योग्य बोललास. कारण कृष्णा जर का आपल्या घरी राहत असेल, तर तिला कृष्णा बनण्याची गरज का पडली? ती तर सिंधू आहे. त्याचबरोबर सावी कोठे आहे? ही पिंकी आणि सिंधू एकमेकांना कोठे भेटल्या? पिंकी आणि सिंधू ह्या एकमेकीच्या मैत्रिणी कशा? या सर्व गोष्टीचा अंदाज आता आपल्याला काढावा लागणार आहे. या गोष्टीचे काहीतरी पुरावे आपल्याला मिळवावेच लागणार आहेत आणि हे सगळे पुरावे आपल्याला पिंकी देऊ शकते, असं तो ऋषभला सांगतोय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की राघवने मधूकडे एक औषध दिलेलं आहे आणि तो मधूला सांगतोय, की हे औषध आपल्याला पिंकीला पाजायचं आहे. जर का हे औषध पिंकी पिली, तर पिंकी आपल्याला सगळं काही सत्य सांगू शकते आहे आणि त्यामुळं हे औषध पाजण्याची जबाबदारी तुझी आहे. मधू आता ते औषध हातात घेते आणि म्हणते, की मला हे काम जमेल का? तेव्हा राघव म्हणतो, की नक्की तुला हे काम जमेल आणि मी तुझी यासाठी मदत करतो. थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतं, की राघव आणि पिंकी एकमेकाशी बोलत असतात. तेव्हा पिंकीच्या पाठीमागं असलेल्या पाण्याच्या ग्लासमध्ये मधूने हळूच ते औषध ओतलेलं आहे. राघव पिंकीशी बोलत आहे आणि त्या ग्लासमध्ये औषध ओतून ठेवलेलं पिंकीला समजलेलं नाहीये, असं राघव आणि मधू यांना वाटत आहे. राघवने सांगितल्याप्रमाणे मधूने तो डाव पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेथून ती हळूच बाजूला सरकते. पाण्याचा तो ग्लास तिने तेथे भरून ठेवला आहे, की जेणेकरून पिंकी जेव्हा तो ग्लास पिईल, तेव्हा हे औषध तिच्या पोटात जाईल आणि आपला प्लॅन सक्सेस होईल. राघव आणि मधू आता लांब जाऊन हे सर्व काही पाहत आहेत, की खरंच तो ग्लास
पिंकी पिणार आहे का? आणि थोड्याच वेळामध्ये पिंकीनं तो ग्लास पिलेलं त्यांना पाहायला मिळतं. आता पिंकी ते औषध पिऊन राघव आणि मधू यांना सिंधूचं सत्य सांगेल का त्यांच्यावरच हे उलटवून त्यांनाच यामध्ये अडकवून त्यांच्याकडूनच काहीतरी माहिती काढून घेताना पिंकी आपल्याला पाहायला मिळेल. मधूला माहीत आहे की पिंकी किती हुशार आहे ते, पण राघवला अजून त्या गोष्टीची कल्पना नाहीये. आता पिंकी राघवची देखील गंमत करेल का ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.